केंद्र शासनाकडून जी नोटिफिकेशन काढलेलं आहे की ट्रॅक्टर आणि टेलरला GPS यंत्रणा आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याची अध्यादेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा। कारण ट्रॅक्टर हे वाहन काय विमानासारखं एवढं महत्त्वाचं नाही आणि ते कुठं हायवेवर येऊन अतिवेगानं पळणारं वाहन नाही। आणि शेतकऱ्याची आत्ताची परिस्थिती बघितलं राज्यातल्या या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खालावलेलं आहे आणि एवढा खर्च शेतकरी करू शकत नाही। आणि हा अध्यादेश आम्ही कमेंट्समध्ये त्याच्यावर हरकती तर घेणारच आहे, पण तो परिवहन विभागाला आज पत्र देऊन त्या ठिकाणी त्या संदर्भात अभिप्राय घालून वर कळवा असं सांगितलेलं आहे। दुसरी गोष्ट, आपल्या काही भागात RTOच्याकडून 10,000 दंडाच्या पावत्या फाडल्या जातात। म्हणजे 500 किलो जरी त्याचं वजन जास्त असलं त्याला 10,000 दंड, अशा पद्धतीनं जी वाहनधारकाची लूट केली जाते किंवा हप्ते यंत्रे गोळा केले हे तात्काळ थांबवा असं सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं, अन्यथा जनतेचा रोष ओढवून घेऊ नका। तिसरी गोष्ट, HSRP नंबर प्लेटच्या बाबतीमध्ये आज उद्यापर्यंत ती मुदत होती आणि ती मुदत वाढवून 31 डिसेंबरपर्यंत ती मुदत वाढ द्यावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे आणि तसा अभिप्राय घेऊन ती मुदत वाढवण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली। तिसरी गोष्ट, परराज्यातून आणलेले जी वाहनं आहेत त्यामध्ये ऑफलाईन NOC असेल तर त्या बाबतीत 45 दिवस आम्ही थांबवून, जरी मेलचं उत्तर आलं नाही, SD डाटा दिला नाही तरीसुद्धा ते 45 दिवसानं पासिंग करतो असं सांगितलं। आणि ऑनलाईन NOCच्या बाबतीत मात्र सगळ्या पूर्तता, म्हणजे ईमेल येऊ द्या अगर राहू दे, त्याचा डाटा येऊ द्या अगर राहू दे, पण तो ऑनलाईन जर NOC असेल तर त्याचं पासिंग ज्या पूर्तता आहेत त्या करून जलद गतीनं करावं आणि ते करण्याचा या ठिकाणी खालील ऑफिसला आदेश करतो असं सुद्धा या ठिकाणी आज मानलेलं आहे। या सर्व मागण्या आम्ही केलेल्या आहेत आणि या मागण्या जर यातील 2 मागण्या आता मान्य झालेल्या आहेत। आज जर HSRPची मुदत वाढली नाही तर उद्यापासून किंवा 15 ऑगस्ट झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी न सांगता या 4ही मागण्यांच्या बाबतीत पूर्तता न झाल्याचं या ठिकाणी आंदोलन करू असा इशारा सुद्धा आज दिलेला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।